ओव्हरच्या षटकामध्ये याची नोंद असावी. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्यायचे. टीम तळवली संघाला विनंती असेल आपले फिल्डिंग त्वरित सेट करून घ्यायची. आज तिसऱ्या दिवसाचा आपण खेळ पाहतोय. आज तिसऱ्या दिवसामधील पहिली मॅच असेल आणि ही पहिली मॅच सुद्धा तेवढीच चांगल्या रीतीने नक्कीच पार पडेल. दोन्ही बाजूला तेवढे चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत या मैदानामध्ये. चांगला खेळ खेळण्यासाठी उत्सुक जरूर असतील. आज मैदानाचा विचार करता आज मैदान अक्षरशः सजवलंय. 30 यार्ड लाईनने पाहिलं तर आज सर्वांचं मन वेधून घेतलंय. अशा प्रकारची देखणी अशी 30 यार्डची लाईन. त्यासोबत मैदानामध्ये आपले पंच रवाना होताना आपण पाहतोय. मुन्ना पिंगले सर आहेत त्यांच्यासोबत जर पाहिलं तर. चला लवकरात लवकर टीम तळवली संघ लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिस्तीमध्ये हा संघ मैदानामध्ये रवाना होताना पाहतोय. या दोन्ही टीमला या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आजच्या दिवशी जर पाहिलं तर कैलासवासी मंगेशप्पा काळोखे यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यासाठी त्यांचा बॅनर सुद्धा लावलाय. लाईन मारायची बघ वाटतंय. आज जर पाहिलं तर मैदानामध्ये स्वर्गीय मंगेशप्पा काळोखे यांच्या आठवणी नक्कीच पवित्र आठवणीस उजाळा देण्यासाठी त्यांचा बॅनर सुद्धा लावलाय. नक्की आपण हेच म्हणू शकतो काळाच्या पडद्यात तुम्ही जरी गेलात तरी मनाच्या मंचावर नेहमीच मंगेशप्पा काळोखे यांची सदैव आठवण राहील. हे संपूर्ण पाहिलं तर खोपोली त्याचबरोबर ह्या ग्रामीण विभागामधील बरेच त्यांचे चाहते आहेत. त्यांच्या मनामध्ये नेहमी आयुष्यभर त्यांची जागा राहील. नक्कीच मंगेशप्पा काळोखे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. या तिसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर सन्मान्य प्रवीण शेठ बैलमारे यांनी ही सुंदर अशी रचना ही संकल्पना नक्की तयार केली होती. संकल्पना आज पाहिलं तर तिसऱ्या दिवसामध्ये सत्यात उतरतीये. चला मैदानामध्ये रवाना होता आपण पाहतोय जय हनुमान कुंभोली संघ. फिल्डिंगसाठी यश इंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तळवली संघ आहे. याचे संघ मालक आपण पाहतोय अनिलजी लबडे त्यासोबत रोहन लबडे आणि वैभव लबडे. या तिन्ही पॅकरने पाहिलं तर ही पॅक केलेली टीम यश इंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तळवली संघ. तो फिल्डिंग करताना आपण पाहतो जो ब्ल्यू जर्सीवर आहे त्याचबरोबर व्हाईट जर्सीवर हा संघ आपण पाहतोय तो जय हनुमान कुंभोली. दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12th मान आले मोस्ट वेलकम तुमचं सुद्धा या मॅच मध्ये. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यूची संधी असणार आहे. त्यासोबत या मैदानामध्ये खेळताना आपण पंचांचा योग्य प्रकारे सन्मान राखला पाहिजे. पंचांच्या डिसिजनचा आपण सन्मान राखला पाहिजे. आपल्याकडे रिव्ह्यू सिस्टीम आहे. आपण प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू दिलाय त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. परंतु पंचांवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप तुम्ही घ्यायचा नाहीये. पंच सर्व पाहिलं तर खेळाडूसाठी सर्वसमान असतात. प्रत्येक खेळाडू त्यांच्यासाठी तेवढाच समान असतो. म्हणजे कोणताही वरचढ असा खेळाडू नसतो त्यांच्यासाठी. खेळणारा प्रत्येक खेळाडू त्यांच्यासाठी असतो. चला नक्कीच मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे.
चला जाऊयात मैदानाकडे. 4 ओव्हरचे मॅच असेल आणि गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज झालाय तो सौरभ मालकर. बॅटिंगसाठी 2 सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रवाना झालेत. या टीमची पाहिलं तर सर्वोत्कृष्ट जोडी या मैदानामध्ये गेली आहे. हितेश कलमकर त्यासोबत बंटी पोलेकर. दोन्ही बॅटरवर आपल्या कॅप्टनने जबाबदारी दिली आणि जबाबदारीने खेळ करावा लागेल. ही टुर्नामेंट पाहिलं तर तेवढीच दमदार टुर्नामेंट आहे. आज तिसरा दिवस. मागील 2 दिवसामध्ये ज्या प्रकारे मॅचेस झाल्या, प्रेक्षकांना जसं हवं होतं तशा मॅचेस इथे नक्कीच निर्माण झाल्या होत्या. प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद जरूर घेतला. आजही प्रेक्षकांची मांदियाळी पाहायला भेटेल. तेवढ्याच आपण आता सुरुवात तर जरूर झाली आणि मॅचमध्ये प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागली आहे. मॅचला सुरुवात होते. पंचांनी इशारा दिलाय. पहिला बॉल, पंचांचा इशारा, हा अवांतर. पहिल्या धावाने इथे सुरुवात झाली वाईटच्या स्वरूपामध्ये. कालच्या दिवसाचा आपण विचार करता तर कालच्या दिवसामध्ये एक या तालुक्यामधील विश्वविक्रम जणू काही झाला आणि कालच्या दिवसामध्ये तब्बल 2 बॉल 20 धावींची गरज असताना त्या 2 बॉल 20 धावा चेस केल्या. तेही पाहिलं तर सहजरित्या चेस झाल्या. शॉर्ट पिच बॉल, त्याला पुल करण्याचा प्रयत्न केलाय, तो झालाय सक्सेसफुल. हितेशने मारलाय, पहिल्या बॉलवर येतोय त्याच्या बॅटमधून चौकार. अशी धावसंख्या चालू. बॅटिंगसाठी बंटी पुलेकर, एक हार्ड हिटर बॅटर या मैदानामध्ये आज कशा प्रकारे बॅटिंग करणार कोंबिवली संघासाठी. कोंबिवली संघाची धुरा यांनी आपल्या अंकावर घेतले. सलेबेला गेलेत. वैयक्तिक पाहिलं तर हितेश 4 धाब्यांवर खेळतात. बंटीसाठी संधी निर्माण. ऑन साईडला फिरले, नक्कीच बॉल मागे मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल पाहिलं तर डाव्या एसटीच्या बाहेर गेला आणि हा अवांतर रूपामध्ये पुन्हा एकदा या षटकामधील पाहिलं तर अद्याप बॉल झालेत 2 आणि 2 तर पाहिलं तर इथे वाईट रूपामध्ये धावसंख्या मिळाली तर बॅटिंग करणाऱ्या टीमला. या मैदानाचा विचार करता एक धाव खूप महत्त्वाची आहे आणि या मैदानामध्ये अशा प्रकारे आपण बॅटिंग बघितले, जिथे धावा सुद्धा झाल्यात त्या धावा चेस सुद्धा झाल्यात. जिथे कमी धावसंख्या वाचवायची होती तिथे कमी धावसंख्या वाचवली सुद्धा जाते. P1चं षटक, P1च्या षटकामध्ये आपण जर पाहिलं 30 यार्डच्या आतमध्ये एक मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंटला कव्हरला आणि इथे बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, त्याला पाठवलंय सीमारेषे बाहेर. या दिवसामधला हा येतोय पहिला दर्जेदार बंटीच्या बॅटमधला षटकार. मागील 2 दिवसांमध्ये यांनी सुद्धा पाहिलं तर समालोचन कक्षामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान दिले. त्यांच्या ज्या गाण्यांनी सर्वांना भुरळ पाडले आणि बंटीच्या बॅटमधून पाहिलं तर पहिल्या बॉलवर जो कडक प्रहार आला त्याने गोलंदाजाचं इथे मनोबल तोडण्यामध्ये नक्कीच मोठी मोलाची कामगिरी बजावले. सौरभ गोलंदाजी मार्कवर आहेत. P1चं षटक त्यांच्या खांद्यावर थोडी धुरा नक्कीच दिले ते म्हणजे यश एंटरप्राइजेस, साई समर्थ, गावदेवी, तळवली संघाने. आणि तशा प्रकारे अद्याप गोलंदाजी कुठे दिसत नाहीये. 2 अवांतर धावा आल्यात वाईटच्या स्वरूपामध्ये, एक लेग बायची धाव, त्याचबरोबर एक चौकार आणि एक षटकार. म्हणजे इथं पाहिलं तर अद्याप तर बॅटरने आपली बाजी सरस करून ठेवली आहे. 13 धावसंख्या झाले बिनबाद. बंटी स्ट्राईक, पुन्हा स्ट्राईकवर. पुन्हा एकदा बंटीने नक्कीच फटका खेचला. फिल्डर तैनात आहे. जज केलं, चुकी होणार नाहीये.
या ओव्हरमध्ये आपण सर्व काही पाहिलं. 2 वाईड पहिल्या, एक चौकार पाहिला, एक षटकार सुद्धा पाहिला. तो त्यानंतर बंटीवर पाहिलं तर गोलंदाजाने केलेला आता आक्रमण, गोलंदाजाने पलटवार केला. सौरभने मिळवले पहिले विकेट. बंटी बॅक टू द डगआउट. सौरभने फिल्डर तैनात केला होता, तशा रीतीने गोलंदाजी केली आणि पहिली विकेट मैदानाच्या बाहेर येताना जय हनुमान कोंबिवली संघाची. पुढील फलंदाज पाहिलं तर राहुल सुद्धा आता मैदानामध्ये गेले. त्या राहुलने सुद्धा बऱ्याच मैदानामध्ये आपला बॅटिंगची लिलिया ताकद दाखवली आणि या मैदानामध्ये राहुलला पुन्हा संधी निर्माण झाली. 1 डाऊनला आलेत. त्यांचे बॅटिंग पाहिले तर आपल्याला इथे राहुलने सुद्धा बॉल उडवला. झेल घेण्याची संधी निर्माण झाली. स्क्वेअर लेगचे फिल्डर आले. चुकी होणार नाहीये. काय झालं यावर मध्ये बॅक टू बॅक दुसरा खेळाडू, तोही झेलबाद होताना. या जय हनुमान कुंबिवली संघाने ज्याने चांगली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करताना 13 धावा झाल्या होत्या, परंतु आता लगातार दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर येताना डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू असताना तब्बल 13 धावा संख्या झाली आहे. असं वाटलं होतं हा षटक खूप मोठा होईल, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आता जय हनुमान कुंबिवली संघ करेल. परंतु त्यानंतर सौरभने ज्या प्रकारे अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, फक्त गोलंदाजीमध्ये धावा आता वाचवायचं काम नाही तर लगातार 2 बॉल 2 विकेट, आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज पोहोचलाय. त्याचं नाव आहे सौरभ. का माझ्या टीमने सलामीला गोलंदाजीसाठी मला 5 रन केलं, P1चं षटक माझ्यासाठी का दिलं होतं, का 38च्या बाहेर फक्त 2 फिल्डर असताना माझ्यासारखा गोलंदाज इथे चूज केला, त्याचं इथे उत्तम उदाहरण दाखवून देते. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर या पहिल्या मॅच मधील फटका खेचलाय, चांगला फटका खेचलाय. डीप फाईन लेगच्या दिशेने बॉल थांबणार नाहीये. उंच 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 आणि तेवढी लांबी सुद्धा. बॉल गेल्या सीमारेषे बाहेर, बॉर्डरलाईनच्या बाहेर येतोय. सतीशच्या बॅट मधून षटकार. पहिल्या षटकामध्ये बरंच काही पाहायला भेटलं. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर कुंबिवली संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला. त्यांच्या बॅटरवर त्यांच्यावर तेवढा विश्वास होता. तो विश्वास कुठेतरी या पहिल्या षटकामध्ये आपण सार्थ करताना कुंबिवली संघाला पाहतोय. कारण की 2 विकेट जरी गेले तरी 2 षटकार आणि 1 चौकार याच्या मदतीने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावसंख्या जमा झाली. आजच्या दिवसामधली पाहिलं तर पहिल्या ओव्हरमधली ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या जरूर असावी. आज पहिलीच मॅच आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल अजूनही, कारण की 4 ओव्हरची मॅच आहे. 4 ओव्हरमध्ये इथे पाहिलं तर 61चं धावसंख्या जास्तीत जास्त पाहिलं तर केली होती. त्यानंतर चेस करताना टीम शेकिन चिंचोली संघाने 62 धावांचं जे आव्हान होतं ते आव्हान सहज पेजलं होतं. म्हणजे पाहिलं तर 62 धावांचं इथे टॉप स्कोर या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अजून तरी आहे. हा नक्कीच टॉप स्कोर मोडला जाईल का, हा रेकॉर्ड मोडला जाईल का. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मनोज इथे सलामीला आलेत. त्यांच्याकडे नक्कीच आता संधी निर्माण झाली. 2 बॉल 4 धावांवर खेळतात. त्यांच्या दुसरा बॅटरने त्यांना चांगल्या प्रकारे योगदान दिलंय. धावसंख्या 19 झाली. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. मनोज गोलंदाजी मार्कवर असतील. मनोजने बॉल उडवलाय, उंच गेलाय, उंच गेलाय. वॅनिश लॉंगाचा क्षेत्ररक्षक आलाय, जजमेंट केलं, चुकीचं झालं. बॉल पाहिलं तर हाताला ब्रश झालाच नाही आणि हा झेल सुटतोय. कदाचित हा झेल आपल्या संघाच्या अंगलट येऊ शकतो का, कदाचित ह्या झेलची भरपाई ही लाख मोलाची असू शकते का. कारण की हा झेल नव्हे तर सलामीला आलेला हितेश ज्याने एक चौकार सुद्धा मारलाय त्याचा झेल सोडलाय.
हा झेल कर्दनकाळ ठरू शकतो का येणारे पाहिलं तर बॉल बाकी नक्कीच काही सांगून जातील, परंतु हा झेल सुटला आणि 2 धावा कंप्लीट करताना आपण हितेशला पाहिलं. मागील बॉलवर एक चांगला बॉल नक्कीच टाकला होता, विकेट घेण्याची नामी संधी निर्माण झाली होती मनोजला, परंतु त्यानंतरच्या बॉलवर आता कुठेतरी असं वाटतं की फलंदाजाला शांत केले, फलंदाजाला थांबवलंय. ते येणारा प्रत्येक बॉल पाहिला तर गोलंदाज अतिशय ताकदीने त्याचबरोबर व्हेरिएशन टाकतोय. प्रत्येक बॉलमध्ये व्हेरिएशन करण्याची क्षमता या नक्कीच बॉलरवर आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी सुद्धा इथं मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटते. इथे जागा बनवली होती, कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल खेचण्याचा प्रयत्न केला होता, फिल्डरने जज केलं आणि इथे चुकी करणार नाहीयेत. तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर येताना हितेश येतोय, कारण की ज्या मनोजने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली, पहिल्या बॉलवर झेल उडाला होता, झेल सुटला, दुसरा बॉल डॉट टाकला, प्रेशर तयार झालं होतं हितेशवर आणि अखेर पाहिलं तर हितेशने मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये कव्हर पॉइंटच्या ठिकाणी पाहिलं तर मारला फटका, पण तो झेल अतिशय सुंदर पकडला. तिसरा विकेट मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या आली होती आणि त्या 19 धावसंख्येनंतर असं वाटलं होतं कुंबिली संघ आता मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतोय का, परंतु तेव्हा गोलंदाजीसाठी मनोज आले आणि मनोजने सांगितलं वेळ प्रत्येकाची येते, फक्त वेळ येण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो आणि आता 3 बॉलचा वेळ घेतला, विकेट मिळवली आहे, फक्त धावा खर्च केल्या 2, धावसंख्या इथे थांबते. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न केला, अलंग कार्पेट फटका जातोय, लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक आहेत, पकडतील बॉल फेकी सुद्धा केली जाते, फक्त सिंगल रूपामध्ये धावसंख्या. या ओव्हरमध्ये आता पाहिलं तर धावांवर ब्रेक लावण्याचं काम केलंय त्या मनोजने, जे करायचं होतं ते आता करतोय, जे हवं होतं संघाला ते आता मिळतंय, कारण की मनोजची गोलंदाजी चांगल्या रीतीने चालले. समोर पाहिलं तर सतीश आहे, सतीशने आल्या आल्या पहिल्या बॉलवर एक घणाघाती प्रहार केला होता, जिथे आपण म्हटलं मागच्या ओव्हरमध्ये 19 धावा झाल्या, त्या 19 धावा होण्यासाठी कारणीभूत सतीश होता, कारण की शेवटच्या बॉलवर त्याने एक उंच प्रहार आणि मोठा फटका मारला षटकाराच्या दिशेने. सतीशने सुद्धा पाहिलं तर सांगितलं होतं पहिल्या बॉलवरच, कारण की नशिबाच्या रेषेवर नाही तर मला माझ्या कष्टावर विश्वास आहे आणि तो कष्टावर विश्वास ठेवून मी मारलेला षटकार. पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक समोर, बॉल पडला, जजमेंट चुकीचं झालं, बॉल पडल्यानंतर पाहिलं तर डोक्यावरून गेला, सीमारेषे बाहेर येतोय चौकार. तरी सुद्धा पाहिलं तर 26 धावसंख्या, चांगल्या रनरेटने इथे धावा जमत होतो म्हणजे जय हनुमान कुंबिवली संघ, परंतु त्याच्या समोर खेळणार यश इंटरप्राइजेस, साई समर्थ, गावदेवी तळवली संघ. विकेटची गरज आहे, सतीशच्या विकेटची गरज आहे. सतीशने पुन्हा एकदा बॉल उडवलाय, स्वतःच्या फॉलो थ्रोवर झेल घेण्याची संधी निर्माण झाली आणि ती संधी सुद्धा इथे सहजरित्या टिपतो. या ओव्हरमध्ये मनोजने पाहिलं तर काय केलं, जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा होत्या तिथे या ओव्हरमध्ये खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 7 धावा आणि 7 धावा खर्च करत 2 महत्त्वाचे खेळाडू बाद केले. सतीश जो पाहिलं तर 2 बॉल 10 धाब्यांवर खेळत होता त्याला बाद केले, सतीश बाद होतोय वैयक्तिक 3 बॉल 10 धावसंख्येवर. डीजे ओव्हरमध्ये मनोजने सांगितलंय की शांतता आणि संयम जर एखाद्या खेळाडूकडे असेल तर तो खेळाडू मैदानामध्ये खेळताना चांगल्या प्रकारे भरारी घेऊ शकतो. जिथे पाहिलं तर बॅटिंग करताना सतीशने 2 बॉल 10 धावा केल्या होत्या, पण त्यानंतर शांतरित्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी
तिथे कोणत्याही प्रकारची गडबड केली नाही, घाबरून गेले नाहीत, परंतु त्यांनी विकेट मिळवली आणि दोन्ही विकेट महत्त्वाच्या विकेट मिळवल्या. मनोजने फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट सुद्धा मिळवल्या आणि आता 2 ओव्हरनंतर 13च्या सरासरीने 4 बाद 26 अशी धावसंख्या आपण या स्कोअरबोर्डवर पाहतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये सूरज असतील. सूरजला सुद्धा चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रत्येक बॅटर आपली भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडतोय, परंतु रेग्युलर इंटरव्हलमध्ये येणारा विकेट हे कुठेतरी चांगली बाब असेल ते म्हणजे यश एंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तळवली संघासाठी. परंतु थोडीशी चुकीची बाब ठरणार ती जयहनुमान कुंभिवली, कारण की विकेट जात आहेत. शेवटच्या क्षणामध्ये आपल्या टीमवर दडपण येऊ शकतं. शेवटच्या क्षणामध्ये आपल्या टीमवर जो आलेला प्रेशर जर असेल तर नक्कीच तो विकेटच फक्त दूर करू शकतो. परंतु विकेट गेल्या 4, धावसंख्या झाली 26. स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज. शुभम आहेत गोलंदाजी मार्कवर, ज्या शुभमने पहिल्या बॉलवरच दाखवून दिलं की मागील बॉल ओव्हरमध्ये मनोजने ज्या प्रकारे गोलंदाजी केली, मनोजने मला कानमंत्र दिला आणि कानमंत्र दिल्यानंतर मला सुद्धा तशाच प्रकारचे आता पाहिलं तर गोलंदाजी करायचे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना षटपिच बॉल, परंतु पाहिलं तर हाही बॉल बॅटर फक्त बॅट फिरवत बसले, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. अंकुश शिंदे पाहिलं तर बॅटिंगसाठी आलेत, परंतु आता कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला नाहीये. लगातारचे 2 बॉल आणि दोन्ही बॉल पाहिलं तर इथे निर्धाव टाकतोय गोलंदाज. ही किमया करायची होती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्यानंतर कुठेतरी पाहिलं तर दडपणाखाली होता, पण दडपण जुगारून द्यायचं होतं. तेच काम गोलंदाज करता. इथे लॉफ्ट केला फटका लॉंग ऑफच्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तोही सक्सेसफुल झालाय का? आणि तोही पाहिलं तर इथे सक्सेसफुल झालाय. ह्या 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहतोय. ह्या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या 28. धावसंख्या झाली. 4 विकेट गेल्यात. अंकुश शिंदेला मोठी फटकेबाजी करावी लागेल. तुम्हाला सुद्धा वरती प्रमोट केलं, चांगल्या ठिकाणी तुम्हाला बॅटिंगची संधी निर्माण करून दिली. बॅटची एज लागली आहे, जेल घेण्याची संधी निर्माण. समोर बॉल पडलाय, परंतु सिंगल धावसंख्या इथे घेतली जाते. सिंगलच्या मध्ये धावसंख्या 29. चांगली गोलंदाजी शुभम सुद्धा करतोय. मागील 2 बॉलरचा विचार करता त्या 2 बॉलरने जिथे धावांचा ॲक्सेलरेट वाढत होता, जिथे पाहिलं तर स्पीड वाढत होता, तिथे धावा वाचवायचं काम केलं. जिथे चांगली गोलंदाजी केली, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, नियंत्रणामध्ये गोलंदाजी, त्यासोबत रेग्युलर इंटरव्हलमध्ये येणाऱ्या विकेट, ही गोष्ट पाहिलं तर कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी तळोली संघाच्या पत्त्यावर पडते. परंतु हाच का संघ जयहनुमान कुंभिवली संघ ज्याने पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा जमवल्या, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे स्थिती चालू आहे. चांगली गोलंदाजी करतोय तळोली संघ, परंतु कुंभिवली संघाने बॅटिंगचा निर्णय घेतला. बॅटिंगचा निर्णय घेऊन जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. समोरच्या संघासमोर टार्गेट सेट करायचंय, परंतु केला जाणार का? चार बॉल आणि 3 धावा फक्त खर्च करताना आपण शुभमला पाहतोय, जे गोलंदाजी मार्कवर आहेत. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी करतील. अखेर पाहिलं तर बॉल अचूक टप्प्यावर टाकलाय. विशालजी मामुणकर यांच्याकडून सूरज मामुणकर यांच्यासाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज हे लावण्यात आले. तर नक्कीच त्यांचं आपण करूया सरचे स्वागत. नक्की स्वागत असेल तळवली गावचे
यश मामुनकर यश मालकर एक सुंदरसे कॉमेंटेटर आहेत. चिंचवलीच्या मैदानामध्ये आमची त्यांची एक भेट झाली होती. नक्कीच चांगल्या प्रकारचं समालोचन त्यांच्या मार्फत नेहमी होत असतं. या विभागामधील पाहिलं तर एक सुंदरसे समालोचक नक्कीच आज आमच्यासोबत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत करूयात. धावसंख्या झाली 3 षटकाच्या अंती 31, 4 बाद 31 धावसंख्या. यश इंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तलवली संघाने जर पाहिलं तर या 2 ओव्हरमध्ये चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. धावा फक्त खर्च केल्या त्या 12 आणि त्यानंतर 12 धावा खर्च करताना कुठेतरी ज्या धावांचा ओघ वाढत होता असं वाटलं होतं आता धावांचा इथे उंच उंच शिखर तयार होईल, पण त्या उंच शिखरावरून नक्कीच खाली खेचण्याचं काम केलं. जय हनुमान कुंभिवली संघाने या पहिल्या ओव्हरमध्ये ज्या प्रकारे कामगिरी केली होती त्या प्रकारे स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये कामगिरी केली जाणार का यासाठीच पाहिलं तर अंकुश शिंदे आणि त्याचबरोबर सूरज या मैदानामध्ये आहेत. कशा प्रकारे बॅटिंग केली जाणार, कारण की जर पहिल्या मैदानाचा विचार करता 40+ धावा जमवाव्या लागतील. आजची खेळपट्टी पाहिली तर खेळपट्टी गरम झाली आहे. बॅटरसाठी तेवढीच उपयुक्त अशी खेळपट्टी, व त्या उपयुक्त खेळपट्टीचा फायदा करून घ्यावा लागेल. तुमच्या विकेट गेल्या, तुमच्या मेन फलंदाज पाहिलं तर मैदानाच्या बाहेर आलेत. असे कोणते फलंदाज आहेत की आता या स्कोअरचा पाहिलं तर आलेख मोठ्या प्रकारे मोठ्या उंचावर नेऊन ठेवतील. गोलंदाजी मार्कवर 4थे षटक घेऊन गोलंदाज दीपेश मालकर. यष्टांच्या मागे पाहिलं तर रतीश मालकर एक चांगला असं खेळाडू या टीमचे गावदेवी तळोली संघाकडून आपण नेहमी त्यांना पाहतो. त्यांच्याकडून सुद्धा चांगल्या बॅटिंगची अपेक्षा असेल. चौथं षटक स्लॉगवरचं षटक प्रगतीपथावर असेल. गोलंदाजी होईल ते म्हणजे पंचांच्या डाव्या बाजूने, म्हणजेच पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी जरूर केली जाईल. फिल्डिंग क्षेत्र जर पाहिलं आपण एक लॉंग ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, त्याचबरोबर वाडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. पहिलाच बॉल टाकतात गोलंदाज, बाट फिरवली होती अंकुशने. अंकुश आतापर्यंत पाहिलं तर 6 बॉल फेस करतात आणि धावा केल्यात फक्त 4च धावा. अंकुशकडून याच्यापेक्षा जास्त अपेक्षा असेल, यापेक्षा जास्त काहीतरी करून दाखवावं लागेल, कारण की आता तुम्ही ज्या कासवाच्या गतीने खेळताय त्या समोर पाहिलं तर सशाच्या गतीने वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी केली जाते आणि तुमची बॅटिंग त्यांच्या विरुद्ध चांगली करावी लागेल. जर तुम्ही बॅटिंग कराल तर धावा होतील. इथे चांगला फटका खेचलाय, फिल्डिंग सुद्धा तेवढी दमदार झालीये, बॉल पकडला, फेकी सुद्धा तेवढी चांगली आहे आणि इथे पाहिलं तर डायरेक्ट थ्रो केला. कीपरने प्रतिष्ठे बॉल पकडला, विकेट जातीये. रनआउटच्या रूपामध्ये पाहिलं तर हा 5वा खेळाडू मैदानाच्या बाहेर येताना येत पाहतोय आपण डीजे. पाहिलं तर मागे राहिलीये. इथे बोलता बोलता एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये सुद्धा कंप्लीट केलंय आणि या 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही फलंदाजांना पाहतोय धावसंख्या पोहोचवते त्या 34 पर्यंत. आज नक्कीच लवजी संघ सुद्धा खेळताना आपण पाहणार यंगस्टार लवजी आहे. तर या लवजी संघाकडून आपण पाहतोय जयेशजी मोरे आहेत, ते सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या मॅचचा आस्वाद घेतात. त्यांनी सुद्धा या टुर्नामेंटला आणि त्याचसोबत आमच्या संपूर्ण आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. जयेश मोरे धन्यवाद. इथे चांगला फटका हवेत आहे, जेल घेण्याची संधी निर्माण झाली. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक पकडतोय झेल आणि इथे या मॅच मधली पाहिलं तर 6वी विकेट मैदानाच्या बाहेर येताना, जिथे चांगल्या प्रकारचं इथे बक्षीस लावलं होतं परंतु बक्षीस पटकावण्याची कोणत्याही खेळाडूची इच्छा नाहीये असंच कुठेतरी वाटतंय.
हा 6वा फलंदाज पाहिला तर मैदानाच्या बाहेर येतोय आणि 34वर 6 धावसंख्या. काय झालं होत्याचं नव्हतं झालं. जिथे पाहिलं होतं आपण 19 धावा पहिल्या षटकामध्ये, तिथे तळवली संघाने फुल प्लॅनिंग केली, आपली टीम मिटिंग घेतली. टीम मिटिंगमध्ये त्यांनी ठरवलं की आम्हाला चांगली गोलंदाजी करायची आहे, आम्ही या टुर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी आलो. ही टुर्नामेंट मानाची, सन्मानाची, अभिमानाची टुर्नामेंट आहे. या टुर्नामेंटमध्ये खेळताना आमच्याकडून खेळ चांगलं करणं गरजेचं ठरेल, कारण की आम्ही आजपर्यंतचा केलेला जो प्रवास, या नाईटच्या मॅचसाठी केलेली तयारी, ती तयारी आमच्या पत्त्यावर पडायची असेल तर आम्हाला चांगल्या प्रकारे इथे गोलंदाजी करावी लागेल. त्यानंतर त्यांच्या गोलंदाजांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. धावसंख्या स्थिर होती 34वर. अपील केलं, लाऊड अपील, लाऊड अपील. रतिष्ठे पकडला झेल. गोलंदाज खुश असेल कारण की त्यांनाही मिळते विकेट. या इनिंगचा खेळ संपला आणि या इनिंगच्या खेळनंतर धावसंख्येचा विचार करता 34 झालीये. कुठे पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं 19 धावा होत्या, त्यानंतर 19 नंतर इथे कुठे पाहिलं तर 34वर थांबतोय हा संघ. कुंभिली संघाने विचार करायला पाहिजे होता की जिथे आपल्या धावा झाल्या होत्या इथूनही आपण धावा चांगल्या करू शकत होतो, परंतु चांगली गोलंदाजी केली होती ती पाहिलं तर गावदेवी तळवली संघाने. आणि या मॅचमध्ये आता गावदेवी तळवली संघाला तब्बल 35 धावांचं टार्गेट सेट झालंय. नक्कीच आपल्या व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने, त्यांच्या संपूर्ण या मित्र परिवाराने ही टुर्नामेंट आयोजित केले. तर प्रवीण शेठ बैलमारे सरांनी जी टुर्नामेंट आयोजित केले त्या टुर्नामेंटमध्ये सहभागी होण्यासाठी दिशांदादा बैलमारे इथे उपस्थित राहिले. त्यांचं करूयात मनापासून मनपूर्वक असं या स्पर्धेसाठी स्वागत. जर पाहिलं तर पुन्हा एकदा पाहिलं तर लवजी गावचे जयेश मोरे यांनी या आपल्या स्पर्धेला, त्याचबरोबर प्रवीण शेठ बैलमारे यांच्या या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यांचं करूयात आपण मनपूर्वक असं स्वागत. तर नक्कीच पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये आपण 34 धावांचं इथे खेळ करताना जे हनुमान कुंभिली संघाला पाहिलं, त्यासोबत टार्गेट सेट केले गावदेवी तळवली संघाचे तब्बल 35 धावांचं. आणि या 35 धावा कशा प्रकारे केल्या जातील, या 35 धावांसाठी कशा प्रकारे इथं मेहनत घेतली जाईल, की मेहनत घेण्यासाठी जे हनुमान कुंभिली संघ इथे आपली पराकाष्ठा करेल, जीवाची पराकाष्ठी करावीच लागेल, कारण की या मॅचमध्ये जिंकणं आणि त्याचबरोबर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवणं हे दोन्ही टीमसाठी तेवढं महत्त्वाचं आहे. कारण की ही मॅच, ही टुर्नामेंट पाहिलं तर प्रत्येकाच्या मानासन्मानाची, या खालापूर तालुक्यामधली ही टुर्नामेंट जो जिंकतो ना त्याला संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये अग्रमानांकन स्थान असतं. आणि मायक्रोफोनवर आपण आमंत्रित करतो या मॅचसाठी, या इनिंगसाठी यश मालकर यांना. हॅलो हॅलो चेक. सर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल वनवे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल वनवटे. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आपण विनंती करूया, रिक्वेस्ट करूया की आपण टॉससाठी या ठिकाणी लगेच रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्येच टॉस होणं खरं तर गरजेचं आहे. परत दोन्ही कॅप्टन या विनंती असेल आपण टॉससाठी, वनवटे टीमचा कॅप्टन आणि वनवे टीमचा कॅप्टन दोन्ही कॅप्टनला आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया टॉससाठी. मॅच चालू आहे तलवली आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान कुंभिवली. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलेंचा अधिपती बाप्पा माझा गणपती गणरायाला स्मरण करूया आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा. आणि जाऊया मॅचकडे, जिथे आपण पाहतोय खूप कमालीची मॅच रंगली गेल्या. पहिली मॅच तलवली त्यांच्या विरोधात जय हनुमान कुंभिवली
टार्गेट आहे 35 धावसंख्येचं. मॅचला सुरुवात ग्रीन सिग्नल आलाय पंचांचा. 35चं टार्गेट आहे आणि ते चेस करायचंय 4 ओव्हरमध्ये. पहिलाच बॉलर भावेचा यावेळचा बॉल स्क्वेअर अप तो विकेट बॉलला खेळून काढलाय. या टीमचा ब्रँड आहे, नाव आहे, समीर मालकर ठोकतोय पहिल्याच बॉलवरती चौकार. पर्व 10वं आहे या स्पर्धेचं आणि पहिल्या बॉलवरती चौकार. धमाकेदार सुरुवात. याबतचा बॉल वेगवान होता. हा टप्पा पडला, खालीच राहिला. सरप्राईज केलं समीर मालकर यांना आणि तेच सांगताना समीर याकडे पाहायला मिळतील. परंतु ही स्पर्धेचा आपण उल्लेख केला. 10व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. सातत्य खूप महत्त्वाचं असं. दरवर्षी काहीतरी नवीन अपडेट या स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो. यावरचा बॉल बॅटन बॉलचा चांगला संपर्क नाही आहे. स्वतः बॉलर बॉलवरती गेला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह यावेळेस पाहायला मिळाला आहे आणि एक सिंगल कंप्लीट केल्या. टीमची टोटल 4 या अंकावरती पाहायला मिळेल. माफ करा 5 या धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत. खरं तर लाईव्ह इव्हेंट आपण पाहतोय माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. खरं तर एक स्क्रीन अगदी कॉम्बॉक्समध्ये एक्स्ट्रा यावेळेस पाहायला मिळते. खरं तर खूप चांगली टेलिकास्ट कालच्या दिवसामध्ये मी देखील पाहत होतो यूट्यूबवरती. यावरचा बॉल धीरेसाठी बॅट आधीच फिरली. हे अगदी गणित राहिलं या बॉलवरती आणि डॉट बॉल यावेळेस पाहायला रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. कमाईचा हार्ड लेंथवरती बॉल डिलिव्हर झाला. आडवा बॅटच्या बॉलच्या मिरिटच्या अगेन्स्ट 6 फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. डॉट बॉल आला आणि टीमची टोटल 5 वरती स्थिरावली गेली. यावेळेचा बॉल सरळ बॅटनं क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक ठेवून बॉल चालाय सीमारेषा पार. दिनेश मालकरच्या बॅटमधून आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. अजिंक्यजी पाडगे यांच्या आणि सिद्धार्थजी शिले यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती. या षटकाराला 11 धावा. धावफलकावरती अजून एक बॅक टू बॅक दुसरा येईल का? जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळूण. दिनेश भावा मार तू उचलून येतोय षटकार. थँक्यू. ज्यांचं शुभागमन या ठिकाणी होतोय सिद्धार्थजी चिले आणि अजिंक्य पाडगे. एवन जोडी आहे आणि खरं तर एक खूप चांगले मित्र आहे. टॉससाठी या टॉस होणं अत्यंत गरजेचं आहे. वनवे टीमचा कॅप्टन आणि वनवटे टीमचा कॅप्टन टॉससाठी या ठिकाणी लगेच आपण द्यायचं. दोन्ही कॅप्टनसाठी हा शेवटचा कॉल असेल. 17 धावा अगदी धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक संपलंय. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज देखील केलं जाईल. त्यामुळे शेवटचा कॉल आहे नेक्स्ट मॅचच्या कॅप्टनसाठी. दोन्ही कॅप्टनसाठी वनवे टीमचा कॅप्टन आणि वनवटे टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी लगेच शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. हा 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. नरेश सर पहिलं षटक आपण पाहिलं. भावेचं अतिशय महागडं पाहायला मिळालं. हे षटक अगदी पहिल्या इनिंगमध्ये सौरभ मालकरचं आपण पाहिलं. 19 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. त्यानंतर मनोजने चांगली गोलंदाजी केली. आता तेच करावं लागेल अगेन्स्ट खेळत असताना तलोळ टीमच्या या कुंभिवली टीमला. कारण 17 धावा धावफलकावरती 35चं टार्गेट आहे. अर्धा किल्ला तर सर केला या ठिकाणी. ते यश एंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तलवली टीमनं. या टीमचे पुरस्कर्ते अजित लबडे आणि यश लबडे यांनी खरं तर हा पुरस्कृत केलेला तलवली संघ. यश एंटरप्राइजेस साई समर्थ गावदेवी तलवली या नावानं संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. काय तगडी फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. कारण 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं तलवली टीम देखील एक पारितोषिक मानकरी या ठिकाणी ठरली होती. तर दोन्ही टीमचा कॅप्टन आलेला आहे. टॉस या ठिकाणी लगेच केला जाईल. दिशांची बैल मारे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये आपण करायचा.
याबाबतचा बॉल समीर मालकर थांबेल का? थांबेल तो समीर मालकर कसला, त्याने ठोकला या बॉल वरती षटकार. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला, टॉस जिंकला आहे वन वे टीमनं. लगेच निर्णय आमच्यापर्यंत आपण पोहोचवायचा. कॅप्टन रन मशीन रोहितजी पाडगे स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु हे षटक थोडंसं महागडं. सुरुवात समीर मालकरनं आक्रमकरित्या केल्या, त्याचा नॅचरल गेम आहे आणि त्याच पद्धतीने खेळ करतोय. कौशल सावंत वरती चालू आहे. आक्रमण फुलर लेनचा बॉल ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलंय. काऊ कॉर्नर रिजन मध्ये बॉल चालला, परंतु एक सिंगल कंप्लीट केले या ठिकाणी. बराचसा अगदी सपोर्ट स्टाफ या ठिकाणी तलवार टीमला आहे. त्या सर्व पाठीराख्यांचे देखील आपण खूप वेलकम या स्पर्धेमध्ये करूया. कुंभिल्ली टीमचे देखील बरेचसे पाठीराखे आहेत, त्यांचं की स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करूया. पण तो टीमची टोटल 24 आता करायचे आहेत त्या 11 धावा. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची कडा, बॉल चालला पाठीमागे, फाईन लेगला बीट करत आउटफील्ड आहे फास्ट. बॉल चाललाय सीमा पार, आलाय चौकार. यावेळेस थोडंसं आक्रमण केलं जातं आहे. इकॉनॉमिकल थोडंसं महागडं षटक पहिलं देखील पाहायला मिळालं. तदनंतर कौशल सावंतनं 11 धावा 3 बॉलवरती त्यानं देखील खर्च केल्यात. यामुळे विचार करावा लागेल कुंभिल्ली टीमला. यावरचा बॉल आपण जर पाहायला गेलं तर शफल करण्याचा प्रयत्न झाला आहे दिनेश मालकरचा आणि तो देखील बीट झाला. डॉट बॉल महत्त्वाचा आहे, कारण इच अँड एव्हरी मुवमेंट, एव्हरी डॉट बॉल, एव्हरी विकेट, एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक बॉल अगदी महत्त्वाची राहील, कारण 28 धावा धावफलकावरती दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. याबाबतचा बॉल पायात होता. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. ठोकलाय तलवलीच्या हिटमॅन दिनेश मालकर ना षटकार. टॉस जिंकला भैरवनाथ वनवे टीमनं आणि फिल्डिंगचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतला गेला. या मॅच जशी संपेल आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. पण काय कंबायची बॅटिंग सुरू आहे. तलवलीकर आवाज जरा कमी येतो. टाळ्यांचा वर्षाव नक्कीच झाला पाहिजे. आता एक धावसंख्येची गरज आहे. प्रेक्षक देखील जेव्हा प्रेक्षक आपल्या सोबतीला असतात ना, त्यासोबत परिस्थितीसोबत मनस्थिती बदलायला देखील वेळ लागत नाहीये. विनिंग धाव येईल का? हिटमॅनच्या बॅट मधून त्याने त्याच्या स्टाईल मध्ये केलाय सामना फिनिश आणि मॅच जिंकवले अगदी दिनेश मालकर आणि समीर मालकर या A1 जोडीनं. ऑन स्क्रीन वरती आपण त्यांना पाहू शकतो. अभिनंदन असेल तलवली, पण हार्ड लक कुंभिल्ली टीम. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल भैरवनाथ वनवे आणि त्यांच्या विरोधात वनवटे. टॉस जिंकलाय भैरवनाथ वनवे टीमनं आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला आपण वनवे टीम फिल्डिंग आपण लगेच सजवून घ्या, कारण टाईमचं रिस्ट्रिक्शन आहे त्या